श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मार्च 2026 साठी वृश्चिक राशीचे राशी भविष्य. मार्च 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. हा महिना वृश्चिक राशींच्या लोकांसाठी अनेक बाबतीत अनुकूल असण्याची शक्यता आहे, परंतु काही क्षेत्रामध्ये तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. संपूर्ण महिनाभर शनी 5व्या घरात राहील, तर गुरु 8व्या घरात आणि केतू 10व्या घरात राहील. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि राहू तुमच्या 4थ्या घरात असतील. तेथून शुक्र दुसऱ्या दिवशी 5व्या घरात आणि 26 तारखेला 6व्या घरात जाईल. 15 तारखेला सूर्य 5व्या घरात संक्रमण करेल. तुमच्या नोकरीत चढ उतार येतील आणि अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. व्यावसायिकांना हा महिना अनुकूल वाटू शकतो आणि तुम्हाला मोठे यश मिळू शकते. विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करून यश मिळवण्यासाठी चांगला काळ येत आहे. तुमच्या आत सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळेल, जी तुम्हाला तुमचे शिक्षण पुढे नेण्यास मदत करेल. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना चांगला जाईल. घरगुती सुखसोयी आणि संसाधनामध्ये वाढ होईल. कौटुंबिक जीवन चढ उतार असूनही परस्पर सुसंवाद आणि प्रेम कायम राहील, ज्यामुळे घरात आनंददायी वातावरण निर्माण होईल. छाती आणि पोटाच्या आजारामुळे तुमचे आरोग्य कमकुवत होऊ शकते, म्हणून स्वतःची काळजी घ्या. परदेश प्रवासाची शक्यता आहे. महिन्याच्या उत्तरार्धात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. शेअर बाजारातून नफा मिळण्याची विशेष शक्यता आहे. कार्यक्षेत्र, कार्याच्या दृष्टिकोनातून हा महिना चढ उतारांनी भरलेला असण्याची शक्यता आहे. केतू संपूर्ण महिना 10व्या घरात राहील आणि महिन्याच्या सुरुवातीला 5 ग्रह सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि राहू 10व्या घरात प्रभाव पाडतील. यामध्ये 6व्या घराचा स्वामी मंगळ देखील असेल. परिणामी कामाच्या ठिकाणी अनेक आव्हाने उद्भवतील. आजूबाजूचे वातावरण तुमच्या कामात क्षमतेवर परिणाम करेल. तुम्हाला अनेक कामामध्ये विरोधाभास दिसून येतील. तुमचे काम योग्य दिशेने चालले आहे की नाही याबद्दल तुम्हाला शंका असेल. अशा परिस्थितीत तुम्हाला शांतपणे आणि संयमाने वागावे लागेल. परिस्थिती जुळवून घेतल्यास तुम्हालाच लक्षणीय यश मिळेल. महिन्याच्या उत्तरार्धात 26 तारखेपासून शुक्र तुमच्या 6व्या घरात प्रवेश करेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी महिलांशी विशेषतः दयाळूपणे वागण्याची आवश्यकता असेल, कारण त्यापैकी एक समस्या निर्माण करू शकते. तुमच्या सहकार्याशी चांगले वागल्याने तुम्हाला कामावर यश मिळेल. व्यवसायात असलेल्यांसाठी हा महिना अनुकूल राहील. 7व्या भावाचा स्वामी शुक्र महिन्याची सुरुवात 4थ्या भावात करेल. 2ऱ्या भावापासून 5व्या भावात जाईल आणि शनी सोबत युती करेल. 15 तारखेला सूर्य देखील त्याच्यासोबत येईल. त्यानंतर 26 तारखेपासून शुक्र तुमच्या 6व्या भावात प्रवेश करेल. महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात व्यवसायात लक्षणीय प्रगती होईल, परंतु उत्तरार्धात काही आव्हाने उद्भवू शकतात. आर्थिक परिस्थिती, तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल या महिन्यात मिश्र परिणाम येतील. 2ऱ्या घराचा स्वामी गुरुग्रह 8व्या घरात असेल. 2ऱ्या आणि 4थ्या घरावर दृष्टी ठेवून, ज्यामुळे तुमची संपत्ती जमा करण्याची प्रवृत्ती वाढेल. तुम्ही तुमचे पैसे गुंतवण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होईल. घरातील सुखसोयी आणि संसाधने वाढतील आणि त्यावर पैसा खर्च होईल, ज्यामुळे घरात शांती आणि आनंद येईल. 11व्या घराचा स्वामी बुध संपूर्ण महिनाभर 4थ्या घरात राहील, ज्यामुळे तुमच्या कुटुंबाचा त्याच्याकडे कल वाढेल आणि तुम्ही विशेषतः त्यांच्या गरजा आणि गरजांवर खर्च कराल. दीर्घकालीन गुंतवणुकीचे नियोजन फायदेशीर ठरेल आणि तुम्हाला चांगले आर्थिक लाभ होतील. महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. आरोग्य, आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मध्यम असण्याची शक्यता आहे. 4थ्या घरात अनेक ग्रह, 5व्या घरात शनी आणि 8व्या घरात गुरु यांच्या प्रभावामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. जरी हे फार गंभीर दिसत नसले तरी तुम्ही या आव्हानांना कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. 4थ्या घरात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि राहू यासारख्या ग्रहांच्या प्रभावामुळे छातीत जळजळ, घट्टपणा आणि छातीत काही प्रकारचे संसर्ग होण्याची शक्यता असते. तुम्हाला शरीरात आम्लतेमुळे जळजळ जाणवू शकते. पोटाच्या समस्या आणि लठ्ठपणाशी संबंधित आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. जास्त मसालेदार आणि गरम पदार्थ टाळा. हलके आणि सहज पचणारे अन्न खा आणि तुमच्या आरोग्यासाठी सकाळी फिरायला जा. 2ऱ्या दिवशी शुक्र देखील 5व्या घरात प्रवेश करत असल्याने आणि 15 तारखेला सूर्य तेथे येत असल्याने पोटाच्या समस्या वाढतील. उष्णता आणि थंडीमुळे होणाऱ्या समस्या देखील तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यानंतर 26 तारखेपासून शुक्र ग्रह 6व्या घरात प्रवेश करत असल्याने तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल, कारण संसर्ग तुम्हाला साहस देऊ शकतो. जर तुम्ही एखाद्या दीर्घकालीन आजाराने ग्रस्त असाल तर महिन्याच्या उत्तरार्धात तो बळकू शकतो, म्हणून सावधगिरी बाळगा आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रेम आणि लग्न, जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर हा महिना मध्यम फलदायी राहील. संपूर्ण महिना शनी 5व्या घरात राहील आणि वक्री गुरु त्याच्यावर लक्ष ठेवेल, ज्यामुळे तुमचे प्रेम दृढ होईल आणि एकमेकावर विश्वास वाढेल. प्रेमात संयम वाढेल आणि आव्हाने सहन करण्याची क्षमता वाढेल. तुमच्या प्रेमाची ही परीक्षा होईल. एकमेकाकडून तुमची परीक्षा घेतली जाईल, परंतु तुम्ही तुमचे नाते सांभाळण्यात सक्षम असाल. 2 तारखेला शुक्र तुमच्या 5व्या घरात प्रवेश करेल, ज्यामुळे तुमच्या आणि तुमच्या प्रियकरातील प्रेम अधिक दृढ होईल. तुम्ही रोमॅन्टिक क्षण शेअर कराल. तुम्हाला एकत्र बराच वेळ घालवण्याची संधी मिळेल.
तसेच 15 तारखेपासून तेथे सूर्याचे आगमन झाल्यामुळे अहंकार संघर्ष होण्याची शक्यता आहे. सूर्य आणि शनीचा विपरीत प्रभाव शुक्र कमकुवत करेल, ज्यामुळे समस्या वाढू शकतात. 26 तारखेला शुक्र तुमच्या 6व्या घरात जाईल आणि फक्त सूर्य आणि शनी 5व्या घरात राहतील. म्हणून महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात तुम्ही थोडे सावध राहिले पाहिजे आणि तुमच्या प्रियकराला दुखावण्याचे टाळले पाहिजे. त्यांचे विचार ऐकणे आणि समजून घेणे तुमचे नाते अधिक दृढ करेल. 7व्या भावाचा स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीला 4थ्या भावात, 2ऱ्या भावापासून 5व्या भावात आणि 26 तारखेपासून 6व्या भावात राहील, ज्यामुळे महिन्याचा पहिला भाग तुमच्या वैवाहिक जीवनासाठी अनुकूल राहील. समस्या कमी असतील. तसेच तुमच्या 7व्या भावावर मंगळाची दृष्टी असल्याने कधीकधी काही संघर्ष होतील, परंतु ते हळूहळू कमी होतील. महिन्याच्या उत्तरार्धात 6व्या भावात शुक्र ग्रहाची स्थिती जोडीदारासाठी आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकते. त्यांच्याशी भांडण न करण्याची काळजी घ्या. कौटुंबिक जीवन या महिन्यात कुटुंबात अशांतता येण्याची शक्यता जास्त आहे, कारण महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि राहू तुमच्या 4थ्या घरात असतील. 4थ्या घराचा स्वामी शनी 5व्या घरात असेल, 2ऱ्या घरावर दृष्टी ठेवेल, तर 2ऱ्या घराचा स्वामी गुरु 11व्यापर्यंत वक्री असेल आणि नंतर 8व्या घरात निर्देशित होईल. तुमच्या 2ऱ्या आणि 4थ्या घरावर दृष्टी ठेवेल. यामुळे कौटुंबिक जीवनात प्रेम, जवळीक आणि सुसंवाद वाढेल. बुध आणि शुक्र या शुभ ग्रहाच्या मदतीने 4थ्या घरात ग्रहांची उपस्थिती कौटुंबिक सौहार्द मजबूत करेल, प्रेम वाढेल आणि आव्हाने कमी होतील. तर सूर्य, मंगळ आणि राहू या अग्निमय ग्रहांच्या उपस्थितीमुळे समन्वयाचा अभाव निर्माण होऊ शकतो, म्हणून मिश्रित परिणाम अपेक्षित आहे. कधीकधी परस्पर टोमणे मारणे आणि कधीकधी प्रेम व्यक्त करण्याची संधी देणे तुमच्या आईला आरोग्याच्या समस्यांचा त्रास होऊ शकतो, म्हणून तिच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. 11 तारखेपासून गुरु थेट ग्रहावर येत असल्याने तुमच्या कौटुंबिक जीवनात प्रेम वाढेल आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्याकडून आणि मोठ्याकडून आशीर्वाद मिळेल. तुमच्या भावंडासोबतचे तुमचे नाते अधिक गोड होईल, तुमचे प्रेम वाढेल आणि ते तुम्हाला प्रत्येक कामात मदत करण्यास तयार असतील. यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. उपाय आहेत. मंगळवारी तुम्ही उद्यानात किंवा बागेत 9 डाळिंबाची झाडे लावावीत. गुरुवारी कपाळावर केशर किंवा हळदीचा टिळा लावावा. भगवान शिवाला जल अर्पण करावे आणि सोमवारी रुद्राभिषेक करावे. मंगळवारी श्री हनुमानजींना गोड पानं अर्पण करावे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू असाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.